नमस्कार। आज आपण मालवणच्या एक सुंदर ट्रिप बद्दल बोलणार आहोत, जिथे राहण्याचे ठिकाण आहे देवबाग। इथे समुद्र ठिकाणी आपण इथे राहायला 3 दिवसासाठी जाणार आहोत। चला तर मग मी तुम्हाला दाखवते 3 दिवसाचं मालवण व देवबाग सहल। या सहलीत आम्ही पुण्याहून देवबागकडे अनुस्कुरा घाट मार्गे गेलो होतो। सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही निघालो आणि ह्या मार्गात निसर्गरम्य असून डोंगर, दऱ्या आणि हिरव्यागार रस्त्यांनी भरलेला आहे। पुण्यातून कोल्हापूर मार्गे जाण्याऐवजी आम्ही खास अनुस्कुरा घाटाचा अनुभव घेण्यासाठी हा पर्याय निवडला। अनुस्कुरा घाट उतरताना मिळणारे दृश्य खरंच अविस्मरणीय आहे। जणू काही ढगांच्या अगदी जवळून जातो असं वाटतं। घाट उतरून आल्यावर आपण रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतो आणि पुढे देवबाग फक्त काही तासांवर आहे। सायंकाळपर्यंत आपण मालवणला पोहोचल्यावर देवबागमध्ये आपण ह्या निवासस्थानी चेक इन करणार आहोत। निवासस्थान आमचं कुठलं होतं त्याची पूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। ज्या रिसॉर्टवर आम्ही थांबलो ते एकदम समुद्र किनाऱ्यावर असून एकदम स्वच्छ निळं पाणी, मऊ वाळू आणि शांतता, यामुळे आम्हाला हे परफेक्ट डेस्टिनेशन भेटलेलं आहे। तुम्ही नक्कीच हे ट्राय करा। संध्याकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरायचं आणि सुरेख सूर्यास्त अनुभवायचं। अजून काय हवं आपल्याला ह्या वेकेशनमध्ये? रात्री मालवणी जेवण तुम्ही आस्वाद घेऊ शकता। दिवाळीनंतर आम्ही गेल्यामुळे इथे आम्ही पाहिलं की समुद्र किनाऱ्यावर भरपूर लोक फटाके फोडत होते। आम्ही पण ह्याचा अनुभवलं आणि नंतर आम्ही शांतपणे रात्री इथे आराम केला। दुसऱ्या दिवशी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही सगळे तयार होतो। तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमचा डे 2 मालवणचा ट्रिप बघायला विसरू नका। थँक्यू।